गुड मॉर्निंग सर्वांना. नमस्कार. मी रेकी ग्रँड मास्टर सचिन. आपल्या रेकी लेवल 1च्या सेकंड डेच्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. सर्वांचं स्वागत आहे. तर अभिनंदन. काल पहिला दिवस होता, तर काहीतरी पुढे जायचं तुम्ही जीवनामध्ये निर्णय घेतला. बघा, आजचा दिवस खूप खास आहे. आज आज आपण काय शिकणार आहे बघा. तुम्हाला रेकी डिटेलमध्ये सांगेल. रेकीचा इतिहास कसा झाला, त्याचे काही प्रिन्सिपल असतात, अटुनमेंट काय असतं, शक्तिपात काय असतो, कसा दिला जातो, का त्याचं महत्व आहे, त्याच्याने कसं तुमच्या हातामधून एनर्जी फ्लो व्हायला लागेल. ओके. त्याच्यानंतरून खूप सुंदर म्हणजे पास्ट लाईफ मेडिटेशन. कारण उद्या सकाळी 6 वाजता तुमचं अटोनमेंट असणार आहे, शक्तिपात असणार आहे. ओके. लेवल 1चा. मग त्याच्यासाठी पूर्वतयारी म्हणून आज सगळं शिकून झाल्यावर आपण पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहे. ओके. खूप सुंदर अनुभव आहे. तुमचा आवडता दिवस चौथा असतो, पण माझा आवडता दिवस दुसरा असतो. कारण त्या दिवशी तुम्ही खूप चांगले हील होऊन जातात. ओके. तुम्हाला रेकीची हिलिंग देईल आणि मेडिटेशन. ठीक आहे. चला. तर आता काल आपण सांगितलं की आपल्याला शेतकऱ्याचं उदाहरण घ्यायचंय, जीवनामध्ये पॉझिटिव्हिटीचं बीज पेरायचं आहे, बरोबर की नाही. आता अजूनही ज्यांचे व्हिडिओ बंद आहे, आता मी कसं समजू खरंच तुम्हाला जीवनामध्ये ते बी पेरायचं आहे, जे पेराल ते उगवेल. मग उगवायचं की नाही. ज्यांचे व्हिडिओ आणि त्यांनी ठरवलं आहे मी ते बी पेरेल. ओके. चला. व्हेरी नाईस, थँक्यू सो मच. हा, आता मी काल विचारलं नाही, काल पहिला दिवस होता ना म्हणून. बघा, मी नाशिकवरून वेबिनार कंडक्ट करत आहे ऑनलाईन. तुम्ही फक्त आता थोडंसं एक्सरसाइज होऊन जाईल ना, परत बोटांचे वॉर्मअप. तुम्ही कुठून आहे फक्त मला सांगा, जॉईन कुठून झाले, शहराचं नाव सांगा, मुंबई, पुणे, नाशिक, वॉट एव्हर. म्हणजे मला आयडिया येईल की क्राऊड कुठून आहे. कधी कधी बाहेरच्या राज्यातले पण असतात, एक आयडिया येईल. सांगा तुम्ही कुठून आहे, टाईप करा चॅट बॉक्समध्ये तुमच्या शहराचं. ओके. जे ऑफिसमध्ये आहे नो प्रॉब्लेम. ओके मनीषा मॅम. ओके. मुंबई, डोंबिवली, पुणे. ओके. खामगाव विदर्भातले आहेत. ओके. नाशिक. ओके. या कधी भेटायला आम्हाला, ऑफिस आहे इकडे. ठाणे. ओके. पुणे, मुंबई. ओके. ह्यावेळेस बाहेरच्या स्टेटची कोण नाही वाटतं. यवतमाळ. ओके. पनवेल. पाऊस सगळीकडे पडत आहे महाराष्ट्रात. विदर्भात नाही पडत आहे ना, आमच्याकडे खूप पडतोय. तरी पण काही मुंबईच्या लोकांनी हजेरी लावली आहे, चांगली. ओके. ठीक आहे. संगमनेर, पालघर, परभणी. ओके. ठीक आहे. ओके. पुण्याचे आहेत. पुण्याचे खूप रिलिजियस लोक असतात, चांगले हजेरी लावून. तुमच्याकडे पूर आला आहे. चला. आमच्याकडे पण आता होणार आहे तसं मला वाटते. ओके. चला. ठीक आहे. थँक्यू सो मच. एक आयडिया येऊन जाते बघा. सोशल मीडियाची ताकद बघा. आपल्याला कुठे कुणाला शोधायला जायला लागत नाही. लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा काम करतो. ओके. बीडवर काल सांगितलं ना, लॉ ऑफ अट्रॅक्शन, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. कधी काळी मी बोललो होतो की महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांना शिकवेल. कसं शक्य होतं. आज इंटरनेट आहे, झूम आहे, इंस्टाग्राम, फेसबुक आहे, पॉसिबल आहे. तर तुमचं सबकॉन्शियस माइंड छान प्रोग्राम करत जाईल. आता काही लोकांचाच पहिला दिवस असेल, 5 मिनिटामध्ये रिकॅप घेऊया आणि लगेच आपण शिकवायला घेणार आहे. ओके. कारण नाही, रोज लेक्चर बाजी नाही करता येत मला जास्त. हा, सरळ सिलेबस तर यायचं. तर बघा, काल बघितलं रे की कोणी शिकली पाहिजे. ज्यांना सतत चिंता, भीती, मानसिक तणाव अनुभव करतात, जे स्वतःला विसरले आहेत आणि खूप दुसऱ्यांसाठी जगत आले आहेत, स्वतःकडे पूर्ण दुर्लक्ष झालं आहे. ज्यांचं आरोग्य सतत बिघडत असेल, हेल्थ इश्यू आले, जे जीवनात वारंवार नकारात्मक लोक, ठिकाण आणि प्रसंग ओढवून घेतात, ज्यांना आर्थिक अडचणीचा सामना करत आहे, नात्यामध्ये सतत संघर्ष, गैरसमज, ज्यांना रिलेशनशिप प्रॉब्लेम आहे, नाते हील करायचे आहे, त्यांच्यासाठी आहे. जे स्पिरिच्युअलिटीचे म्हणजे आध्यात्मिक गोष्टींचं ज्यांना ओढ आहे, स्पिरिच्युअल सीकर्स आहे, त्यांच्या देखीसाठी खूप छान आहे. आणि ज्यांना दुसऱ्याची देखील मदत करायची इच्छा आहे, पुढे जाऊन ते असतं, ते त्यांच्यासाठी पण खूप छान आहे. ओके. चालेल. आपण सिलेबस बघितला होता, आता मी तो सांगणार नाही. जे पण लोक नवीन आहेत त्यांनी रेकॉर्डिंग कालची युट्यूबवर बघून घ्यायची. ओके. युट्यूबवर सगळं आहे. ठीक आहे. मग आपण काय शिकलो होतो, स्वतःला प्रायोरिटी द्यायची, स्वतःला टॉपवर ठेवायचं आहे. कॉन्शियस, सबकॉन्शियस माइंड बघितलं, त्याच्यात सगळ्यात महत्वाचं आपण बघितलं ऍफर्मेशन्स. तर जे काही आहे ऍफर्मेशन्स तुम्हाला बोलायचे आहे. तर जे लोक नवीन आहेत, ज्यांना काल हे पीडीएफ भेटलं नाही, कुठलं, हा,
मराठीचं आणि इंग्लिशचं PDF भेटलं नाही ॲफर्मेशनचं, मला व्हॉट्सअप ॲडमिनचा नंबर आहे, त्याच्यावर मेसेज करायचा, सांगायचं PDF पाहिजे, तुम्हाला PDF येऊन जाईल, कारण खूप इम्पॉर्टंट आहे. हे PDF तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे. ॲफर्मेशन्स व्हिज्युअलायझेशन बघितलं होतं आणि श्रद्धा ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. ज्यालाही तुम्ही भविष्यात हिलिंग देणार, स्वतःची इतरांची बिलीफ सिस्टम खूप स्ट्रॉंग पाहिजे. ओके, चला आता आपण शिकणार आहे रेकी. आता आपण टॉपिक कडे येऊया, शिकवायला घेऊया. ओके, तर बघा सगळ्यांनी स्क्रीनकडे बघा. आता रेकी म्हणजे काय, आज आपण डिटेलमध्ये बघूया. बघा, रेकी हा शब्द जपानीज आहे. आता रे मध्ये, जपानमध्ये रेचा अर्थ होतो सर्वव्यापी, युनिव्हर्सल, जी सगळीकडे आहे. आणि की म्हणजे जीवनी शक्ती, युनिव्हर्सल लाईफ फोर्स. ओके, जसं बघा, जसं ऑक्सिजन सर्वीकडे आहे, संपूर्ण पृथ्वीवर पसरलाय, तसंच परमेश्वराची एक डिवाइन हिलिंग एनर्जी आहे, एक उपचारक शक्ती आहे, ती सगळीकडे आहे. मी जसं तुम्हाला लहान काल स्टोरी सांगितली, दोन बाळांची, आजूबाजूला एनर्जी असतात, आपल्याला माहिती नसतं. त्याच एनर्जीची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे, कसं, त्या डॉक्टर हुसेनना. ओके, तर रेकी म्हणजे युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी, सगळीकडे असते, म्हणून पृथ्वीवरच्या सगळ्या देशांमध्ये रेकी वापरली जाते. रेकी काय नाही आहे, रेकीचा कुठलाही धर्म, पंथ नाही, रेकीचा कुठलाही तंत्र मंत्र बरोबर संबंध नाही. कुठल्याही धर्माची व्यक्ती याचं प्रॅक्टिस करू शकते. एकदा का रेकीचा शक्तिपात झाला, तुमचा धर्म नाही बदलत. ओके, तुमचा काही रिलिजन नाही बदलत, तुम्हाला तेच रिलिजन फॉलो करून, ही दिव्य उपचारक शक्ती आहे. तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल, कुणालाही मानतात, कृष्ण असेल, जीजस असेल, बुद्ध असेल, भगवान महावीर असतील, कुणी असेल, ज्यू असेल एखादा, तोही चालेल. तुम्हाला त्याच परमेश्वराला धरून पकडून त्याची ती दिव्य हिलिंग एनर्जीचा वापर स्वतःच्या आणि इतरांच्या हिलिंगसाठी पुढे जाऊन वापरायचा आहे. ओके, ठीक आहे. तर काहीच नाही तसं. रेकीचा कुठल्याही ब्लॅक मॅजिक, काला जादू, संमोहन बरोबर संबंध नाही. ओके, असं काहीच होत नाही. तुम्ही रेकी शिकले आणि एखाद्याला बॅड इंटेन्शनने काही केलं तर तसं काही होतच नाही. ओके, तुम्ही सांगा, जास्त ऑक्सिजन घेऊन कोणी मेले असं कधी ऐकलंय का? ऑक्सिजन आपल्याला जीवन देतो, त्याच्यामध्ये आपण जेव्हा श्वास घेतो, प्राण घेतो, प्राणशक्ती आहे. तसंच ही रेकीची शक्ती आहे, प्राणशक्ती आहे. हिलिंग एनर्जी आहे, त्याच्याने कधी कुणाचं नुकसान होत नाही, ना काही ब्लॅक मॅजिक वगैरे असं काही होत नाही. तर क्लिअर राहायचं आहे. बऱ्याचशा लोकांना डाऊट असतो, तर आणि आपल्यालाही काही होत नाही, एकदम रिस्क फ्री आहे. ओके, बघा, रेकी शिकण्यासाठी कुठलंही पूर्वज्ञान आवश्यक नाही. तुम्ही कुठल्याही फील्डचे असाल, अगदी हाऊसवाईफ असाल, नाही तर डॉक्टर असाल, इंजिनियर असाल, काही असाल, तुम्हाला पूर्वज्ञान कुठले आवश्यक नाही. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती रेकीचा सराव करू शकते. पण मी 12 वर्षांच्या पुढील मुलांना प्रिफर करतो, कारण 7 चक्र थोडेसे त्यांचे ऍक्टिव्हेट झालेले असतात. ते 7 चक्र मी उद्या शिकवेल तुम्हाला. ओके, एकदा शिकले की आयुष्यभर उपयोगी पडणारी कला. एकदा का तुमचा उद्या शक्तिपात झाला लेवल 1चा, तर तुम्हाला लाईफ टाईम कुणाकडूनही करून घेण्याची गरज नाही. मग लेवल 2, 3 कुणाकडूनही करू शकता. लेवल 1 एकदा केलं तर तुम्हाला परत करायची गरज नाही. तुमचा पुढचा कोणी गुरु जरी असेल, कोणी भेटलं, तोही तुम्हाला तेच सांगेल. तर एकदा अटोनमेंट इनफ असतं. तर काय असतं आपण थोड्या वेळाने बघूया. आता रेकी शिकण्याचे फायदे काय? रेकी एक लाभकारी शक्ती आहे. यामध्ये तुमच्या यामध्ये कुठल्याही प्रकारची हानी अथवा रिॲक्शन होत नाही, काहीच नाही होत. ओके, काही रिस्क फ्री आहे, काही होत नाही. रेकीला आपल्या हातांशिवाय कुठल्याही साधनांची गरज नाही, त्यामुळे अत्यंत सरळ व प्राकृतिक उपचार पद्धत आहे. जस्ट तुम्हाला रेकीला कॉल करायचा आहे, काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल हातातून एनर्जी येत आहे, पाणी चार्ज होत आहे, म्हणजे बरेचसे तुमचे काम होऊन जातात. तर खूप सुंदर एनर्जी तुम्ही फील करतात, फक्त हात. हा, पुढे जाऊन क्रिस्टल वगैरे आलं ऍडिशनल, तर खूप फायदा होतो त्याचा. असे क्रिस्टल वगैरे असतात हिलिंगला, पेन्सिल वगैरे, ते नंतरच आहे. सध्या आपले हात इनफ आहे. ओके, हातांशिवाय कुठल्याही साधनांची गरज नाही. आणि तुमचं माइंड, ओके, रेकी शरीरातील रासायनिक ग्रंथी, अवयव, स्नायूंना पुनर्निर्माण करण्याच्या प्रक्रियेला वेग देते. आपले सेल्युलर लेवलवर खूप छान काम करते. आपले सेल, शरीरातील एक एक पेशीवर तुम्ही हिलिंग देऊ शकता. चक्रा लेवलवर, ओरा लेवलवर, ते उद्या बघणार आहे. ओके, रेकी मेंदूच्या अल्फा आणि थीटा तरंगलहरीवर प्रभाव टाकते. तर संशोधनानुसार रेकी तणाव कमी करते, शरीराच्या नर्वस सिस्टीमला सक्रिय करते. ओके, आणि तुमच्या ऑराला बॅलन्स करते. तर खूप छान प्रॅक्टिस आहे, म्हणून देश विदेशामध्ये
रेकी खूप पॉप्युलर आहे कारण वापरायला खूप सोपी आहे. कसं कॉल वगैरे करायचं उद्या आपण बघूया. रेकीचं इनवोक कसं करायचं, काय करायचं उद्या बघणार आहे. आता आपण थोडासा इतिहास बघूया, कारण पुढे जाऊन कदाचित तुम्ही माझ्यासारखे ग्रँड मास्टर बनणार, करिअर करणार, वी डोंट नो, किंवा मास्टर होणार. पण कुणाला सांगता आलं पाहिजे नक्की तुमच्या हातातून ऊर्जा येते आहे, ती येते कशी, तुम्हाला थोडासा इतिहास माहिती पाहिजे. बेसिक, जास्त डिटेलमध्ये जायचं नाही, बेसिक आपण बघणार आहे. तर बघा, हे आहेत, पहिलं इमेज दिसत आहे, हे आहे डॉक्टर मिका उसुई. आता यांच्यामुळे ह्या रेकीला बोललं जातं उसुई रेकी. आणि बघा, खूप सगळ्या रेकी आहेत. तुम्ही कुठल्याही रेकीचं, बरेच सगळ्या रेकीचं नाव ऐकलं असेल. नारायण रेकी, शिवशक्ती रेकी, माधव रेकी, आता स्वामी रेकीवाले पण आले आहेत. तर काय आहे, मी आधीच सांगितलं आहे, याच्यामध्ये कुठलाही धर्मपंथ नाही. तुम्ही तुमच्या परमेश्वराला धरून त्या एनर्जीला फ्लो करू शकतात. त्याच्यामुळे ज्या त्या पंथाचे लोक तसं फॉलो करतात. आता तुम्ही फॉरेनला गेले, तिथे एंजेलिक रेकी आहे, वेगळ्या प्रकारची रेकी आहे, पण त्याचा बेस बेस आहे उसुई रेकी. हे डॉक्टर मिका उसुई माझ्या मागे आहे, तेच ते ट्रेडिशनल रेकी मी तुम्हाला शिकवणार आहे. ट्रेडिशनल रेकी, ओके. तर तुम्हाला आपण पारंपरिक रेकी शिकत आहे. तर बघा, यांनी काय केलं होतं, यांनी ही रेकी आपल्यापर्यंत कशी आली आता आपण बघणार आहे. बघा, हे डॉक्टर उसुई जे होते, हे जपानमध्ये एक प्रोफेसर म्हणून काम करत होते. यांचा खूप सुंदर इतिहास आहे. मी तुम्हाला शेवटच्या दिवशी ना पीडीएफ देणार आहे, ते हिंदी में है। आता जिनको भी हिंदी मराठी में प्रॉब्लम हो रहा है उनको ये पीडीएफ मिल जाएगा, उसमें मैं जितना सिखा रहा हूँ सब डिटेल है, ओके। टेंशन नहीं लेने का, खाली इधर आके मुझे सुनना है। जितना समझ आ रहा है समझ लो, ग्रहण कर लो, बाद में आप ये पढ़ सकते, ओके। तर खूप सुंदर आहे. याच्यामध्ये 30 पानांचं पीडीएफ आहे, 7 चक्र ओरा, खूप सुंदर माहिती आहे, मी तुम्हाला देईल शेवटच्या दिवशी. तर याच्यामध्ये तुम्हाला इतिहास थोडासा डिटेलमध्ये आहे, नंतर तुम्हाला कळेल. तरी मी तुम्हाला वरच्यावर एक्सप्लेन करतो. आता हे जे प्रोफेसर जेव्हा एका कॉलेजमध्ये शिकवत होते, ओके, ख्रिश्चन कॉलेजमध्ये शिकवत होते, तर तिथे असं चालू होतं की बघा सर, त्यांच्या स्टुडंटने विचारलं की जुन्या जमान्यामध्ये येशू ख्रिस्त असतील, ते काय करायचे, हाताने उपचार करायचे. कुणावर असं हात ठेवून कुणाचा कान बरा कर, कुणाचा रोग बरा कर, असं करायचे. आणि येशू ख्रिस्तच नाही, येशू ख्रिस्तांच्या अगोदरही भारतीय परंपरेमध्ये देखील, काही बौद्धिस्ट मॉन्क्स मध्ये देखील ही विद्या प्रचलित होती. तर त्यांच्या स्टुडंटने त्यांना विचारलं, सर, जर असं आधीच्या जमान्यात होतं, आता असं करणं शक्य असेल का हो? आता त्यांना खूप विश्वास होता या गोष्टीवर, ते बोलले हो असेल. मग बोलतात, आपण कशी वापरायची ही विद्या? मग त्यांनी काय केलं, त्यांनी एक त्यांच्या मनामध्ये ती क्लिक लागली की आता आपल्याला याचं उत्तर शोधलं पाहिजे. खरंच तेव्हा होतं तर आता का नाही? शेवटी त्यांचा तो लाईफ पर्पज बनला. आपला एक लाईफ पर्पज असतो, ओके. जीवनात जेव्हा आपला जन्म होतो ना, आपला जन्म कुठल्या ना कुठल्या कारणासाठी होतो. आता ते कारण शोधणं खूप गरजेचं असतं. कालांतराने ते भेटूनच जातं तुम्हाला, ओके. मग तसं त्यांना लाईफ पर्पज भेटला आणि मग त्यांनी ठरवलं की मी याचं उत्तर शोधूनच राहील, मानव कल्याणासाठी मी हे करूनच राहील. मग त्यांनी काय केलं, जपानच्या खूप धर्मग्रंथाचा अभ्यास केला, त्यांना एवढी इन्फॉर्मेशन आली नाही. मग ते चायनाला गेले, कारण बुद्धिस्ट कल्चरमध्ये पॉप्युलर होतं. चायनीज भाषा शिकले, त्यांच्या धर्मग्रंथात उत्तर भेटलं नाही. नंतरून डॉक्टर उसुई भारतामध्ये आले, त्यांनी संस्कृत भाषा शिकली, वेदांचा अभ्यास केला. त्यांना काही वेदांमध्ये थोडीशी माहिती भेटली, पण पूर्णपणे आयडिया आली नाही, ओके. त्याच्यानंतर मग ते तिबेटला गेले. तिबेटला जाऊन त्यांनी परत काही धर्मग्रंथांचा अभ्यास केला, पण पूर्ण उत्तर भेटलं नाही. मग शेवटी डॉक्टर उसुई परत त्यांच्या गुरुकडे जपानला आले. त्यांच्या गुरूंना बोलले, असं असं आहे, आता माझे एवढे वर्ष वाया गेले, मला उत्तर भेटत नाही. त्यांच्या गुरूंनी काय सांगितलं, हे बघ, सगळ्या महापुरुषांना त्यांनी त्यांची उत्तर स्वतः मिळवले. आता कशी मिळवले? भगवान बुद्ध ध्यानाला बसले, ध्यान करून सगळं ज्ञान मिळवलं. भगवान महावीर होते, ध्यानाला बसले. इवन साईबाबाही आहेत, ध्यानाला बसले. मॉडर्न डेज मध्ये बघा तुम्ही, रजनी शोष असतील, ध्यानाला बसले, उत्तर मिळवले की नाही? तसंच त्यांच्या गुरुनी सल्ला दिला. मग त्यांनी काय केलं, त्यांनी ठरवलं. मग डॉक्टर उसुईनी काय केलं, बघा, जपानमध्ये माउंट कुरामा नावाचा एक पर्वत आहे, ओके. माउंट कुरामा नावाचा पर्वत आहे. त्यांनी ठरवलं मी तिथे जाणार, आणि ते खूप पवित्र ठिकाण आहे जपानमध्ये, खूप पिलग्रिम आहे, ते खूप सुंदर आहे. तर त्यांनी माउंट त्या पर्वतावर गेले आणि बोलले, जोपर्यंत मला उत्तर भेटत नाही, तसं भगवान बुद्धासारखे बसतील. भगवान बुद्ध कसे पूर्ण
खाणं पिणं सगळं सोडलं, तसे बसले आणि दिवस मोजायला दगड हातामध्ये घेऊन गेले. तर छान स्टोरी आहे ती. एक एक दिवस गेला की एक एक दगड टाकायचे आणि मग 21व्या दिवशी त्यांना वाटलं आता जायची वेळ झाली, मला काही उत्तर भेटत नाही. पण त्याच दिवशी त्यांना एनलाइटनमेंट भेटलं. एनलाइटनमेंट म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती. आणि मग त्यांना ते सिम्बॉल दिसले, तो प्रकाश दिसला. ओके, तर ते खूप सुंदर स्टोरी आहे, तुम्ही शेवटी ऐका. मग त्यांनी पुढे जाऊन काय केलं, जपानमध्ये त्यांनी रेकीचं क्लिनिक टाकलं आणि ते खूप फेमस होते त्या काळामध्ये. अगदी तो बघा तुम्ही कधीच आहे शतक ते, अं, अगदी 1800 सालामधला आहे, 19th सेंचुरीचा आहे. तर खूप पॉप्युलर आहे जपानमध्ये डॉक्टर उसे. आणि मग त्यांनी काय केलं, ऊर्जेचा अभ्यास केला आणि त्यांनी रेकीमध्ये रेकीचं क्लिनिक टाकलं. आता आपल्यापर्यंत कशी आली बघा. हे डॉक्टर छिजिरो हयाशी आहेत. हे जपानमध्ये नेव्हल ऑफिसर म्हणून काम करत होते, तर त्यांनी ते खूप प्रभावित झाले या विद्येपासून. आणि मग त्यांनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली, अटोनमेंट घेतलं, ती विद्या शिकली आणि त्यांनी काही सिम्बॉलला मॉडीफाय केलं त्याच्यामध्ये. ओके, आणि मग आपल्यापर्यंत विद्या कशी आली, समजा मी तुमच्यापर्यंत कसं आलो, तर त्याचं श्रेय जातं ह्या मॅडमांना. ह्या आहेत हवायो टाकाटा. आता यांची स्टोरी कशी आहे, ही अमेरिकन महिला होत्या, म्हणजे जॅपनीज अमेरिकन महिला होत्या, अमेरिकेत राहायच्या. यांना 4 स्टेजचा कॅन्सर डिटेक्ट झाला आणि यांना निसर्ग काहीतरी नॅचरल पद्धतीने बरं व्हायचं होतं, सर्जरी वगैरे करायची नव्हती. तर मग ह्या मॅडमने काय केलं माहितीये का, त्या जपानला आल्या. त्यांनी डॉक्टर शुजिरो हयाशी आहेत त्यांच्याकडून रेकी घेतली आणि त्यांचा कॅन्सर त्यांनी बरा केला आणि त्या खूप प्रभावित झाल्या. आणि तुम्हाला माहिती आहे, अमेरिकेमध्ये ना बऱ्याच सगळ्या देशाचे लोक एकत्र राहतात. तर त्यांनी काय केलं, सगळ्या देशाच्या नॅशनॅलिटीजला रेकी विद्या शिकवली आणि त्यांनी त्यांच्या ग्रँड मास्टर बनवलं. त्यांनी त्यांच्या त्यांच्या देशात जाऊन रेकी शिकवली. तर माझा कोणी गुरु असेल, त्यांचं कोणी गुरु असेल, तर ही सायकल इथपर्यंत जाऊन थांबत असते. ओके, तर आता माझ्याकडून आता माझे काही ग्रँड मास्टरचे स्टुडंट आहेत, मी त्यांना शिकवतो, ऑलरेडी आहेत. आता ते कुणाला अटोनमेंट देतात, तर ही सायकल अशी चालूच असते. ओके, तर असा त्याचा इतिहास आहे. खूप सुंदर आहे, मी नंतर तुम्हाला ते पीडीएफ देईल. ओके, आता बघा एक गोष्ट लक्षात द्या. आता कुठलाही धर्म असेल, पंथ असेल, सोसायटी असेल, समाज असेल, काही असेल, सगळ्यांचे काय असतात रूल्स, काही नियम असतात, प्रिन्सिपल असतात. तुमच्या बिल्डिंगमध्ये पण नियम असतील ना, लिफ्टमध्ये सायकल घेऊन नाही जायची, कुत्रे नाही आणायचे, पार्किंग इथेच करायची, फोर व्हीलर मागे लावायची. एखाद्या धर्मामध्ये नियम असतात. ख्रिश्चनिटीमध्ये 10 कमांडमेंट आहे, बुद्धिस्टमध्ये प्रज्ञाशील करुणा आहे, बरेचसे असतात. प्रत्येक धर्मामध्ये काही ना काही असतात. तसंच रेकीमध्ये तुम्हाला 5 प्रिन्सिपल आहेत आणि 5 प्रिन्सिपल खूप सुंदर आहेत. का फॉलो करायचे, आणि आता मी एक्सप्लेन करेल ना, तुम्ही स्वतःच फॉलो करणार. ओके, मग तुम्ही असं बोलणार नाही करू का नको करू रेकीचे. चल, आता इतिहास झाला. प्लीज सर्वांनी स्क्रीनकडे बघा, जेही मी सांगेल खूप महत्वाचं आहे. ओके, काही आवडलं लाईक करायचं, हार्ट द्यायचं, सोयांचं. चला, खूप सुंदर आहे. प्लीज जेही मल्टीटास्किंग करत आहे, व्हिडिओ ऑन करा आणि स्क्रीनकडे बघा, तरच तुम्हाला फायदा होणार आहे. आता रेकीचे 5 प्रिन्सिपल काय आहे आणि मी शिकवल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक फॉलो करता. बघा, रेकीचे 5 सिद्धांत आहे. आणि प्लीज चांगले स्टुडंट आहे, वही पेन घेऊन आले, लिहून घ्या. जेव्हा तुम्ही लिहून घेणार ना, तर ती सूचना तुमच्या माइंडला जाते आणि तसं जीवन आपलं. तर बघा, रेकीचं पहिलं प्रिन्सिपल आहे, रेकीचं फर्स्ट प्रिन्सिपल आहे, सिद्धांत आहे, जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. फक्त आजसाठी मी रागावणार नाही. आता मला सांगा, मी खूप मोठे कालपासून लेक्चर द्यायला लागलो आणि मी बोललो मी गुरु आहे, असं आहे तसं आहे, आणि मी बोललो, ठरवलं की मी याच्या पुढे कधीच राग करणार नाही, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. असं शक्य आहे का? 99% पॉसिबल नाहीये, कारण मी एक मनुष्य आहे, मला राग येऊ शकतो. आपला तो नैसर्गिक स्वभाव आहे, तर माणूस करणारच. पण तर 99% चान्सेस असं होऊ शकत नाही की मी रागवणारच. पण जर मी बोललो फक्त आजसाठी मी रागवणार नाही, उद्याचं उद्या बघूया, तर असे केलं तर असे चान्सेस वाढतात, खूप जास्त वाढतात. मग तुम्ही असं रोज एक 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 दिवस करून तुमचे जेव्हा 21 दिवसांनी सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम होतं, तुमच्या जीवनामध्ये छान छान चेंजेस व्हायला लागतात. तर रेकीचं कुठलंही प्रिन्सिपल आहे, जस्ट फॉर टुडे हा शब्द खूप महत्वाचा आहे. फक्त आजसाठी मी राग करणार नाही. आता राग का करायचा नाही? ओके, आता आपण बघूया.
आता मी तुम्हाला स्क्रीनवर थोडंसं दाखवतो. हा, स्क्रीनकडे बघा. ते खूप महत्वाचं एक्सप्लेन करणं, नाही तर तुम्हाला समजणार नाही. बघा, फोटो दिसत आहे स्क्रीनवर सगळ्यांनी बघा. बघा, एक व्यक्ती आहे, तो त्याच्या, हा बॉस आहे, हा त्याच्या एम्प्लॉईवर कसा रागवत आहे, असं रागवत आहे. ओके. त्याच्यानंतरून याला काहीतरी कामाने रागवलं असेल, ह्या व्यक्तीने घरी येऊन काय केलं, तो राग कुणावर काढला, त्याच्या पत्नीवर काढला. ओके. हा राग त्याने त्याच्या पत्नीवर काढला. त्याच्यानंतर काय झालं, त्याच्या बायकोची काही चुकी नव्हती, आणि त्याच्यानंतर त्याच्या बायकोने नवऱ्याचा राग त्या छोट्याशा निरागस बाळावर काढला. त्याची काहीच चुकी नव्हती, पण तो निघाला, आणि त्या छोट्या बाळाने तोच राग कुणावर काढला, त्या त्याच्या छोट्याशा पेटवर. आता त्या पेटला काय माहिती असं झालं. तर आपल्या जीवनात असं होतं की नाही, मला सांगा, कुणाचा राग कुणावर निघतो ना? हं? मी नेहमी सांगतो, आमचे एक गणिताचे सर होते, 7वीला का 8वीला, 8वीला होते. रोज येऊन एकच डायलॉग, मला वड्याचं तेल वांग्यावर काढायला लावू नका. तेव्हा काहीच समजायचं नाही, आता समजतं. घरी बायको कटकट करत असेल, इथे येऊन आम्हाला फटके देतात. हं? तर तसं असतं. तर दुसरं, आता राग का करायचा नाही लक्षात घ्या. रागाची एक व्याख्या सांगतो तुम्हाला, डेफिनेशन. रागाची व्याख्या काय आहे बघा, नीट ऐका हा. मग तुम्ही इथून पुढे थोडं कमी करणार राग. रागाची व्याख्या अशी आहे, राग म्हणजे, राग म्हणजे दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा. परत सांगतो, राग म्हणजे दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा. कोण कोण ऍग्री आहे ह्या गोष्टीवर? आपल्या समोरच्या माइंडवर काही कंट्रोल आहे का? तुम्ही एक माणूस आहे, तुमचं एक विचार करण्याची पद्धत आहे, काहीतरी थिंकिंग पॅटर्न आहे, पण समोरच्या व्यक्तीचा असेल का तसा? तुम्ही किती त्याला अपेक्षा करणार सांभाळायची? तर दैनंदिन जीवनामध्ये बरेचसे लोक बाहेरचे आपल्याला भेटतात, घरचे सोडून इतरही. तर तुम्हाला स्वतःला शिक्षा करून घ्यायची नाही आहे. राग केल्याने ना काय होतं माहितीये का, आपल्या आज जी प्राणशक्ती आहे ती कमी पडायला लागते, ऱ्हास होऊन जातो, फोकस राहत नाही. आपण जेव्हा श्वास घेतो, श्वासाबरोबर एक प्राणशक्ती पण घेत असतो, तर तिथे तुमचा इफेक्ट तुम्हाला जाणवत असतो. ओके. तर आणि दुसरं आहे बघा, तुम्ही स्वतःच सांगा. हा, मी तुम्हाला अजून एकदा एक्सप्लेन करतो रागाबद्दल काय सांग. आता तुम्ही मला सांगितलं तुमचे नाते खराब आहे, काहीतरी रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम आहे. आता का झाले प्रॉब्लेम, तुम्ही मला सांगा. हा, तुमच्या भांडणामध्ये, नात्यामध्ये दोघांपैकी एक व्यक्ती रागात काहीतरी बोलून गेला असेल, ती गोष्ट मनाला लागली, खरं आहे की नाही? ओके. रागात काहीतरी बोलली, मनाला लागली. दुसरं, आपल्याकडे काय म्हण आहे, काय म्हण आहे मराठीमध्ये, जेव्हा आपण खूप आनंदी असतो ना, तेव्हा कुणाला प्रॉमिस नाही करायचं. खूप आनंदामध्ये कुणाला प्रॉमिस नाही करायचं, आणि रागामध्ये कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. बरोबर की नाही? म्हण नाहीये, एक सेईंग आहे. ऍग्री की नाही? प्रेमात कधी कुणाला वचन द्यायचं नाही, आणि रागामध्ये कुठलाही डिसिजन घ्यायचा नाही. ओके. ती टेम्पररी मोमेंट असते, पण खूप विनाशकारी असू शकते. त्याचे इफेक्ट खूप लांबवर जाणवत असतात. ओके. आलं लक्षात? तर ही गोष्ट नेहमी फॉलो करायची आहे. तर बघा, तुमचा राग ओळखायचा आहे, पण त्याला दाबायचा नाही. तुम्हाला तुमच्या कृतीवर त्याला नियंत्रण ठेवू द्यायचा नाही आहे. ओके. आलाही व्यक्ती एखादा काय करायचं माहिती का जीवनामध्ये, आता तुम्ही रेकी पण एक धार्मिक क्षेत्रच आहे, तर तुमच्यासाठी मी जरा असं एक दुसऱ्या पद्धतीने एक्सप्लेन करतो. ओके. तुम्ही काय करायचं माहितीये का, कधीही तुम्हाला कधी असं एखादी व्यक्ती आला भांडायला, हा, ओके, समजा कोणी भांडायला आलं तुमच्याकडे, तुम्हाला वाटलं की आता भांडण होणार आहे, दोघांपैकी एकाकडून चुकी झाली आहे, तर काय करायचं, लगेच आरेला कारे नाही करायचं. त्या व्यक्तीला काय बोलायचं, आपण ह्या विषयावर 10 ते 15 मिनिटानंतर बोलूया. त्या व्यक्तीला काय बोलायचं, मला थोडं काम आहे, आपण या विषयावर 10 ते 15 मिनिटानंतर डिस्कस करूया. आणि बघा, त्या 10-15 मिनिटामध्ये समोरच्या व्यक्तीची रागाची पातळी 100 वरून 60-70 वर येते, आणि तुमची कमी होऊन जाते. आणि काय आहे, शेवटी आपल्याला आयुष्य काढायचं एकमेकांबरोबर, भांडण करून काय होणार आहे? ओके. तर तुम्हाला तो एक पहिला प्रिन्सिपल आहे, फक्त आजसाठी मी रागवणार नाही, छोटे छोटे पॉज घ्यायचे आहेत. ओके. तर एक की तुम्हाला थांबायला शिकवते. दुसरा प्रिन्सिपल लिहून घ्या,
सिरियस स्टुडंट्स, जस्ट फॉर टुडे आय विल नॉट वरी. लिहा, फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. लिहा, फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. ओके, सांगा मला आता तुम्हीच, मी काही विचारत नाही, आता तुम्हीच सांगा. चिंता केल्याने आपल्याला कुठकुठले आजार होतात? तुमची बुद्धी लावा आणि चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. काय वाटतं तुम्हाला? सारखा विचार करून कुठकुठले आजार होतात? आजारांची नावं सांगा. ओव्हर थिंकिंग, चिंता कुठले आजार देतात? शुगर देतात. ओके, शुगर होते. अजून बीपी, शुगर. ओके, बीपी, स्ट्रेस, कॉन्सन्ट्रेशन राहत नाही, थायरॉइड. ओके, हाय बीपी. ओके, अजून बीपी हाय होतो. अजून दमा. ओके, डिप्रेशन, स्ट्रेस. अजून बघा किती हुशार लोक आहेत. सगळं तर माहिती आहे पण तरी सवय आपली काही जात नाही. अनिद्रा, डिप्रेशन. ओके. ओके, व्हेरी नाईस. चला ठीक आहे, शिकवायला घेतो. आता बघा, मी जर तुम्हाला बोललो की मी याच्या पुढे कधी चिंताच करणार नाही, असं बिलकुल शक्य नाहीये. पण जर मी बोललो फक्त आजच्यासाठी मी चिंता करणार नाही, आता का चिंता करायची नाही? बघा, जगातील, आता तुम्हीच सांगितलं आहे किती आजार होतात, तर लक्षात घ्या, 90% पेक्षा जास्त आजार आपल्या विचारांचे परिणाम आहेत. तुम्ही कधी लुईस याचं पुस्तक वाचा, एक इंग्लिश पुस्तक आहे, यू कॅन हील युअर लाईफ. मी नेहमी सजेस्ट करतो माझ्या दुसऱ्या स्टुडंटला, ऍडव्हान्स लेवलच्या स्टुडंटला. तर तुमच्या शरीरात जोही आजार आहे तो तुमच्या विचारांचा परिणाम आहे. तर हे विचार, कॅन्सर सारखा आजार का होतो? तुम्ही कॅन्सरचा पेशंट बघा, खूप वर्षांपासून मनामध्ये काही ना काही तो त्या गोष्टी दाबून ठेवत असतो. तर चिंता करायची नाही. जिसने चोच दी है, जिसने चोच दी है वो दाना भी देगा. याच्यावर कुणा कुणाला विश्वास आहे? ते पक्षी चिंतात करतात का हो? रात्रीभर पासून पाऊस पडतोय, आणि किती कुत्रे असतील, पक्षी असतील, काय होत असेल, करणार आहे ना त्यांचं चिंता. बोला स्नेहा मॅडम, काय म्हणतात? कशा आहेत? करा, हा बोला मॅडम. खूप छान. चिंता, बरोबर आहे, चिंता करायचीच नसते. हा. आता करत नाही ना तुम्ही? नाही नाही. चला ठीक आहे, चालेल. हा, थँक्यू. काही ओके, आलं लक्षात तुम्हाला? तर 90% पेक्षा जास्त आजार तुमच्या चिंता करण्यानंतर. फक्त बोलायचं आजसाठी मी चिंता करणार नाही. मी सांगितलं आहे, तुम्ही तुमची काळजी घेतली नाही तर घरच्यांची नाही घेऊ शकत. तर देणारा परमेश्वर आहे, कुठून ना कुठून तो अरेंज करून देतो, फक्त तुम्ही त्याच्यावर सोडायला शिका. आधी तुम्ही काल सांगितलं सरेंडर, समर्पण, त्याला सरेंडर होऊन जायचं. तू आहेस, ओके. प्रयत्न तर आपले करायचे, असं नाही लेझी सारखं बसून राहायचं मी काही करणार नाही, ती गोष्ट नाहीये. ओके, तेवढी तुमची सत्सत विवेक बुद्धी वापरा. ओके, पण चिंता फालतू गोष्टींची करायची नाही. आले जास्त विचार, कालचा फॉर्म्युला, जस्ट शट अप, थँक्यू, आय डोंट नीड यू. ओके. आता माझ्या घरी आता निघताना माझी पत्नी बोलली, आज जाऊ नका, ढगफुटी सांगितलंय फडणवीसांनी, पाऊस येईल, काय करणार, लाईट जाईल. तर कोण चिंता करत बसेल? इथं माझे एवढे लोक वाट बघत आहे, करणारा तो करेल. ओके, मी यायच्या वेळेस गेला होता बरोबर पाऊस, मी इथे ऑफिसला आलो आणि पाऊस यायला लागला. ओके, चिंता करायची नाही. ओके, कुठल्याच गोष्टीची चिंता करायची नाही. तुमचं करणारा तो आहे. हा, तुम्ही बघा, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, नाही तर तुम्हाला समजणार नाही. आपण सगळ्यांनी 10वीत असताना किती टेन्शन घेतलं होतं? 10वीच्या परीक्षेला मी पास होईल का? नंतर टेन्शन घेतलं कॉलेजला ऍडमिशन भेटेल का? नंतर टेन्शन घेतलं मला नोकरी लागेल का? नंतर टेन्शन घेतलं माझं लग्न होईल का? हे सगळं झालंच ना. तर विधात्याने तुमच्या नशिबात ऑलरेडी पोरं लिहून ठेवले होते, ऑलरेडी लाईफ पार्टनर निवडला होता, आणि तुम्ही कुठे चिंता करत बसले? आता तर ऍग्री करतात की नाही? त्याने सगळं करून ठेवलं आहे. तुम्ही तुमचं लाईफ नका खराब करत जाऊ. ओके, आजच्यासाठी मी चिंता करणार नाही. डन. पुढचं लिहा, फक्त जस्ट फॉर टुडे आय विल बी ग्रेटफुल. फक्त आजसाठी मी कृतज्ञ राहील. लिहा, कृतज्ञ. आता
कृतज्ञता मराठी लोकांना लवकर कॅच होत नाही, तर ग्रॅटिट्यूड इंग्लिशमध्ये खूप पॉप्युलर आहे. तुम्हाला त्याच्या प्रती आभार दाखवायचे. आता कशाप्रती? प्रत्येक गोष्टीप्रती. जस्ट फॉर टुडे आय विल बी ग्रेटफुल. आता कशासाठी ग्रेटफुल राहायचं आहे ते मी सांगणार आहे. सर्वात अगोदर लक्षात घ्या, जगातील असा कुठलाही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा कोच नाही जो आकर्षणाचा नियम शिकवतो जगात कसं अट्रॅक्ट करायचं, त्याने ग्रॅटिट्यूड शिकवलं नसेल. तुम्ही कुठल्याही गोष्टीला थँक्यू जर बोलायला दिलं तर ती गोष्ट तुमच्याकडे खूप प्रमाणात येईल. आता ग्रॅटिट्यूड द्यायचं कारण काय? सर्वप्रथम परमेश्वराला थँक्यू का बोलायचं ते लक्षात घ्या. आता तुम्ही मला सांगा, काल 6 जुलै होती. कालच्या लोकांपैकी आज किती लोक असे आहेत ज्यांनी आज सकाळी, कालच ते पृथ्वीला टाटा बाय बाय करून गेले, म्हणजे त्यांचा मृत्यू झाला आणि आजची सकाळ बघितली नाही. बरेचसे लोक असतील, लाखो आहेत पृथ्वीच्या पाठीवर. त्याच्यात तुमचा नंबर आला का? मग उठल्या उठल्या तुम्ही परमेश्वराला थँक्यू नाही बोलू शकत, थँक्यू मला तू आजचा दिवस दिला. दुसरं ग्रेटफुल का राहायचं आहे? आज जेव्हा तुम्ही सकाळी उठले, तुम्ही बघितलं उठल्यावर तुमच्या आजूबाजूला कोण होतं? तुमचे फॅमिली मेंबर तुमच्या बरोबरच होते. सगळ्यांबरोबर तसं नाही आहे. काहींच्या घरचे लोक आयसीयू मध्ये आहेत, काहींचे कुठे फॉरेनला अडकले असतील, कुठे जेलमध्ये असतील, कुठे काही संकटात असतील. ओके, पण तुमच्या घरच्याच तुमच्या बरोबर आहे. तर थँक्यू बोलायचं आरोग्यासाठी, सगळ्या सुख. तर तुम्ही जितकं ग्रेटफुल राहणार प्रत्येक गोष्टीसाठी, तर तुम्हाला तेवढं सुंदर त्याचं रिझल्ट येणार आहे. अजून किती आहेत बघा. अजून एक गोष्ट सांगतो ग्रेटफुल राहण्यासाठी, नीट लक्ष देऊन ऐका. नीट ऐका, तुमचा याच्यावर विश्वास बसणार नाही. तुम्ही इथे उपस्थित असलेला प्रत्येक जण दुसऱ्यांच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे. आता तुम्ही म्हणणार, सर आमच्या जीवनाचे वांदे पडले, तुम्ही असं कसं बोलतात? आम्ही दुसऱ्यांच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे. तर नीट ऐका, का ग्रेटफुल राहायचं आहे. जर तुम्ही स्वतःच्या घरात राहत आहे, आज तुम्ही स्वतःचं घर आहे, तर जे लोक भाड्याच्या घरात राहतात तुम्ही त्यांच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे. ऍग्री का नाही? आज तुम्ही बँकेत एखाद्या मोठ्या हुद्द्यावर मॅनेजर असाल आणि कामाचं खूप स्ट्रेस असेल, कंप्लेंट करत आहे, पण तुम्ही त्या बँकेत काम करणारा जो क्लर्क आहे त्याच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे. ऍग्री की नाही? कुठलीही गोष्ट असेल, आज तुम्हाला फॅमिली बद्दल कंप्लेंट आहे, घरामध्ये माझे मुलं माझं ऐकत नाही. ऍटलिस्ट तुमच्याकडे कंप्लेंट करायला मुलं तरी आहेत. काही कपल असे आहेत 18-18-20 वर्ष झाले लग्नाला, मुलं होत नाही, समाज त्यांना टोमणे देतो आहे. होतं की नाही? तुमची नवरा तुमची पत्नी तुमच्याशी भांडण करत आहे, काही लोकांचं लग्न होत नाहीये, 40-45 वर्षाचे झाले, माझ्याकडे केस येतात, सर काहीतरी ब्रेसलेट वगैरे द्या. आहे की नाही आपण लकी? ऍटलिस्ट तुमच्याकडे काहीतरी आहे, थँक्यू बोलू शकतात. ऍग्री? प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला काय करायचं आहे. मी काही महान गुरु वगैरे नाहीये, ते काही वरतून येतं ते मी सांगत असतो. ओके, तर ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे. लक्षात. चला, चौथा प्रिन्सिपल आहे, जस्ट फॉर टुडे आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. फक्त आजसाठी मी माझे काम प्रामाणिकपणे करेन. ओके, तर बघा, आता मी जरी फ्री शिकवत असलो, काम तर प्रामाणिकपणे करणंच आहे. आणि बघा, जर तुम्ही हे काम केलं नाही तर आता सगळ्यांना माहिती आहे, छोट्या छोट्या मुलांना देखील माहिती आहे. काय लिहून घ्या आधी, फक्त आजसाठी मी माझे काम प्रामाणिकपणे करेल. आता आपल्या लहानपणी आपल्याला एवढं माहिती नव्हतं, पण आता छोट्या छोट्या मुलांना कर्मा हा शब्द माहिती आहे. कर्मा इज बॅक. माझी 7 वर्षाच्या मुलीलाही हा शब्द माहिती आहे. 12 वर्षाचा भाचा आहे त्यालाही माहिती आहे कर्मा काय असतं. मामा, कर्मा इज बॅक. तर लक्षात घ्या, तुम्ही कुठलंही काम परमेश्वराने दिला, इमानदारीने करा, त्याच्यामध्ये चिटिंग नका करू. आता आपण बघतो की नाही, कुठे आपण सरकारी लोक कसे काम करतात. आता कालच बघितलं कसा रस्ता पडला, मुंबई पुणे रस्ता पॅक आहे, पुणे नाशिक रस्ता पॅक आहे, कोणी ना कोणी चुकीचं काम केलं असेल. मग तुकाराम मुंडे सारख्या साहेबांना मेहनत घ्यायला लागते. तर लक्षात घ्या, तुम्ही परत सांगत आहे, तुम्ही कुठलंही काम करत असाल, परत एकदा सांगतो, बँकेत मॅनेजर असाल तर तुम्ही कुणाच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे, तो तुमची वाट तसं बघण्याची वाट बघतोय. परमेश्वराने ते काम दिलं आहे, काहीतरी कारणासाठी दिलं असेल. तुम्ही शिक्षक बनले, तुम्ही शाळेत टीचर असाल, पण परमेश्वराने काहीतरी तुम्हाला दिलं असेल ना, कारणासाठी टीचर बनवलं असेल, कुणाला घडवण्यासाठी. कुठलंही काम असेल, अगदी तुम्ही हाऊसवाईफ जरी असाल, तुम्ही हाऊसवाईफ असाल
तरीही इमानदारीने काम करणं का गरजेचं आहे ते मी तुम्हाला, अन्न आणि पाणी जेव्हा चार्ज करायचं आहे आणि का चार्ज करायचं आहे, जेव्हा पेंडुलम डाउजिंग शिकवेल तेव्हा समजेल. एक हाऊसवाईफने देखील तिचं काम प्रामाणिकपणे का करायचं आहे. तर कोणी असेल, आपलं काम प्रामाणिकपणे करायचं आहे. तर हे रेकीचे प्रिन्सिपल आहे. आणि शेवटचा प्रिन्सिपल आहे, फक्त आजसाठी मी प्रत्येक सजीव प्राण्यावर दयाळू राहील. जस्ट फॉर टुडे आय विल बी काइंड टू एव्हरी लिव्हिंग थिंग. ओके. म्हणजे कुठलाही, आता हा शब्द कसा आहे, मराठी लोकांना माहिती आहे, दुसऱ्यांना माहिती नाही. हा फक्त मराठी भाषेतच एक शब्द आहे. कुठला शब्द आहे? भूतदया. ऐकलंय भूतदया हा शब्द संत महात्म्यांनी सांगितलाय. तो महाराष्ट्रातच आहे, दुसरीकडे नाहीये. तर जस्ट फॉर टुडे आपण सगळ्यांना काइंड राहायचं. आणि बघा, त्याचं सुख वेगळंच आहे. आणि छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज करायच्या. कधी तुम्ही लाईन मध्ये उभे आहे, ट्रेनचं तिकीट काढत आहे, मागच्याला खरंच घाई आहे, तुमच्याकडे आहे थोडा वेळ, कुणाला चान्स द्या. थोडी कुठल्याही गोष्टीने मदत करू शकतात. छोटे छोटे ऍक्ट्स, स्मॉल स्मॉल ऍक्ट्स तुम्ही करू शकतात. कधी कधी समजा तुमच्याकडे खूप पैसा आहे, परमेश्वराने दिले असतील 1-2 लाख पगार आहे तुमच्याकडे, आणि कोणी व्यक्ती खरंच भीक मागण्यापेक्षा काहीतरी वस्तू विकताय, अकारण त्याच्याकडून घेऊ शकतात तुम्ही. ते पण एक काइंडनेस झाली. आणि असं जेव्हा तुम्ही करतात तेव्हा रात्री झोपताना ना तुम्ही खूप चांगल्या मूडने झोपतात. तुमच्या मनामध्ये एक सॅटिस्फॅक्शन असतं की अं, मी काहीतरी परमेश्वरासाठी करत आहे. ज्याने तुम्हाला आजपर्यंत लहानपणापासून सांभाळलं आहे, त्याच्यासाठी त्याला देणंही तुमचं काहीतरी भाग पडतं. नाही तर आपल्याला मागायची सवय असते. ते मी लास्ट डेला तुम्हाला मनी रिच्युअल्स मध्ये सांगणार आहे. शेवटच्या दिवशी तुम्हाला मनी रिच्युअल्स, पैसे संबंधी काही एंजल नंबर वगैरे पण देणार आहे मी. ओके, तर तेव्हा मी तुम्हाला सांगेन. तर हे 5 प्रिन्सिपल आहे. सगळ्यांबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, 5 प्रिन्सिपल काय परत एकदा सांगतो. कुठे होतं? जस्ट फॉर टुडे, मी फक्त आजसाठी राग करणार नाही, चिंता करणार नाही, मी कृतज्ञ राहील सर्वांप्रती, माझं काम प्रामाणिकपणे करेल आणि सजीव प्राण्यावर दयाळू राहील. आता पुढचा विषय, रेकीमध्ये बघा, तुम्हाला एक आयडिया आली पाहिजे. काही लोक पहिल्यांदा येत आहे. आता जी तुम्ही शिकत आहे, ही 5 दिवसामध्ये तुम्ही काय शिकत आहे, रेकीमध्ये काय काय असतं बघा. तुम्ही जे शिकत आहे लेवल 1 आहे. तर हे एंट्री बेस्ड प्रशिक्षण असतं, प्रवेशस्तरीय आहे. याच्यामध्ये तुम्ही स्वतःला रेकी कसे द्यायचं शिकतात. तुम्हाला रेकी ऊर्जा आयुष्यभरासाठी आठवण करून दिली जाते लेवल 1 ची. या स्तरात तुम्हाला जास्तीत जास्त स्वतःचे उपचार करायचे. ओके, लेवल 1 मध्ये. ओके, तरीही घरच्या सदस्यांना तुम्ही ट्राय करू शकता, पण जास्तीत जास्त स्वतःवर करायचं आहे. मग तुम्हाला 7 चक्र ओरा डिटेलमध्ये शिकवले जातात. आणि ऊर्जा सक्रियता, तुम्ही रेकीच्या 10% क्षमतेने कुणाचे उपचार करू शकतात. ओके, नॉर्मल एंट्री ब्रेस आहे तुमचा, फक्त लेवल 1 चा अटोनमेंट होतं, तर 10% याच्याने करू शकता. याच्यानंतर असतं लेवल 2. आता रेकी लेवल 2 म्हणजे काय, तर बघा याच्यामध्ये आता तुम्हाला लेवल 1 ला कुठलाही सिम्बॉल अटेंड करून दिला जाणार नाही. रेकीमध्ये सिम्बॉल असतात. ओके, तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय शिकवलं जातं, सिम्बॉल्स कसे वापरायचे, डिस्टन्स सिलिंग कशी करायची. आता डिस्टन्स सिलिंग काय असते, लेवल 2 मध्ये शिकवलं जातं. म्हणजे तुमच्याकडे सिम्बॉल येतात, आणि तुम्ही व्यक्ती कुठेही असो, तुमच्या घराच्या शेजारी असो, नाही तर परदेशात असो, फॉरेनला असो, तुम्ही एका ठिकाणी बसून त्याला हिलिंग देऊ शकतात. तर माझे स्टुडंट आहेत, त्यांचे मुलं अमेरिकेला आहेत, करतात ते. इवन साधं सोपं, उद्या तुमचा शक्तिपात असणार आहे सकाळी 6 वाजता, तुम्हाला बसायचं येऊन, फक्त बसायचं आहे. मी एका ठिकाणी नाशिकवरून तुमच्या, आता तुम्ही सांगितलं कुठून कुठून कनेक्ट आहे, मी एका सिम्बॉलच्या थ्रू तुमच्या सगळ्यांशी कनेक्ट होऊ शकतो. कारण लेवल 2 ला सिम्बॉल येतात, तुमची हिलिंग कॅपॅसिटी वाढते. मग तुमची हिलिंग कॅपॅसिटी 50% होऊन जाते. 40+10 50% रेकीच्या क्षमतेने कुणाचेही उपचार तुम्ही करू शकतात, आणि तुम्ही एक अधिकृतपणे रेकी प्रॅक्टिशनर होऊन जातात. लेवल 3 काय असतं बघा, याच्यामध्ये 4च लेवल असतात. लेवल 3 म्हणजे काय, याच्यामध्ये तुम्हाला एक मास्टर सिम्बॉल डायक्युमी करून दिला जातो, तो सर्वोच्च सिम्बॉल आहे रेकीचा. लेवल 2 मध्ये तुम्हाला 3 सिम्बॉल अटेंड करून दिले जातात. एक बॅलन्सिंगचा असतो, कनेक्शनचा असतो, आणि पॉवर सिम्बॉल. लेवल 3 मध्ये रेकीचा सर्वोच्च सिम्बॉल डायक्युमी असतो, आणि ते जर अटुनमेंट केलं
त्याच्यानंतर तुम्ही रेकीच्या 100% ऊर्जा क्षमतेने उपचार करू शकतात. मग त्याच्यात खूप काही ऍडव्हान्स शिकवलं जातं. एखाद्याचं सायकिक अटॅक काढायचं, क्रिस्टल रेकी बरोबर कसे वापरायचे, एंजल्स कसे वापरायचे, ते ऍडव्हान्स. चौथा लेवल काय आहे, तो ग्रँड मास्टरचा असतो. म्हणजे टीचर, म्हणजे तुम्ही टीचर बनू शकतात, इतरांना शक्तिपात देऊ शकतात. लेवल 2-3 मध्ये इतरांना प्रोफेशनली हिलिंग देऊ शकतात, हिलर बनवू शकतात. लेवल 4 मध्ये तुम्ही दुसऱ्यांना शक्तिपात देऊन त्यांना टीचर बनवू शकतात. तर तुमच्याकडे एवढी पॉवर येऊन जाते. अशा लेवल असतात. असे काही त्याच्यात 3-4 सिम्बॉल असतात. आता अटुनमेंट म्हणजे काय? आता हा विषय खूप छान आहे, सगळ्यांनी बघा, तुम्हाला विषय आवडेल देखील. आता तुमचं उद्या सकाळी काय होणार आहे, शक्तिपात होणार आहे. तर मी तुम्हाला उद्या सांगेन, उद्या बसताना डोक्यापासून पायापर्यंत दिसलं पाहिजे, असं बसायचं आहे. तर लेवल 1 ला असं बसायचं आहे. पुढे जाऊन लेवल 2 ला तुम्हाला हात असे दाखवायला लागतात. मग काही सिम्बॉलने तुमचं अटोनमेंट होतं आणि तुम्ही रेकीला कॉल करणार, उद्याच शिकणार आहे. सकाळी शक्तिपात होईल, क्लासमध्ये पाणी घेऊन यायचं, एक ग्लास पाण्याला चार्ज करायचं शिकणार आहे. उद्या क्लासला येताना मग एक ग्लास पाणी घेऊन बसायचं आहे. ओके. पण आता हे होतं कसं, ही जादू कशी होते, नक्की हे होणार कसं, ते आता आपण बघणार आहे. 2 शब्द आहे, शक्तिपात आणि अटुनमेंट. ऍक्च्युली शक्तिपात हा शब्द भारतीय लोकांना समजण्यासाठी, ऍक्च्युअल वर्ड आहे अटुनमेंट. अटून म्हणजे काय, आपल्याला त्या दैवी शक्तीशी अटून करून देणं. जसं रेडिओचं तुम्ही चॅनल फिरवतात, तर तुम्ही ते चॅनल ट्यून करतात, त्याला ते कनेक्शन होतं त्याच्याबरोबर, त्या फ्रिक्वेन्सी बरोबर, मग व्यवस्थित तेच चॅनलचं गाणं लागतं. त्या पद्धतीने जी युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी आहे, रेकी एनर्जी आहे, त्याच्याशी तुम्हाला विथ सिम्बॉल कनेक्ट करून दिलं जातं. आता प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळे अटुनमेंट असतात, ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, कारण अर्ध नॉलेज ठेवायचं नाही. बघा, प्रत्येक व्यक्तीमध्ये आध्यात्मिक ऊर्जा ग्रहण करण्याची नैसर्गिक क्षमता असते. जेव्हा आपला जन्म होतो, परमेश्वराने खूप काही गिफ्ट दिलेले असतात. पण ही ऊर्जा योग्य प्रकारे संतुलित आणि सक्रिय करण्यासाठी तुम्हाला रेकीमध्ये काय केलं जातं, रेकी मास्टर विशेष ऊर्जा हस्तांतरित करतो. ओके. तर रेकीमध्ये कसं आहे, तुम्हाला रेकी मास्टर गुरु शिष्य परंपरेद्वारे दिला जातो रेकीमध्ये. आता इतर धर्मामध्ये कसं आहे आपण बघूया. आता बघा, मी तुम्हाला साधे सोपे उदाहरण देतो, म्हणजे तुम्हाला कळेल, ते वाचून समजणार नाही. आता शक्तिपात अटोनमेंट होण्याचे खूप सगळे प्रकार आहे. रेकीमध्ये गुरु शिष्य परंपरेद्वारे सिम्बॉलने दिला जातो. पण इतर धर्मांमध्ये अटोनमेंटचा दुसरा प्रकार आहे, म्हणजे तुमचं सेल्फ, म्हणजे आत्मज्ञान. तुम्ही ध्यानाला बसले, भगवान बुद्ध, येशू ख्रिस्त, भगवान महावीर, रजनीश ओशो कोणी असेल, तर ते ध्यानाला बसून त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती होते, त्याला बोलतात सेल्फ अटोनमेंट. दुसरं प्रत्येक धर्मामध्ये वेगळं आहे. दुसरं बघा, तुम्ही काही धार्मिक याच्यामध्ये तो गुरु असा इथे थंब लावतो आणि त्याचं ऍक्टिव्हेशन करतो, तेही एक आहे. अजून काही प्रकार आहे, ते गुरुवर डिपेंड करतं. आता स्वामी विवेकानंद आहे, त्यांच्याकडे खूप नॉलेज होतं, आपल्याला माहिती, IQ वगैरे जास्त आहे. तर सुरुवातीला त्यांनाही शंका होत्या ह्या निसर्गाच्या शक्तीवर. ओके. धार्मिक दृष्टिकोन बघितला तर तर त्यांचे गुरु होते रामकृष्ण परमहंस. त्यांनी काय केलं, पाय घेतला, त्यांच्या छातीवर लावला आणि त्यांना ते हे झालं, ती प्राप्ती त्यांनी करून दिली त्यांना. तर त्यांचं कसं अटोनमेंट, शक्तिपात झाला आपण असं. दुसरं आहे सेल्फ रिअलायझेशन. आता ख्रिश्चनिटीमध्ये कसं करतात, बाप्तिझम बोलतात. तर ते बाप्तिझम करतात आणि बोलतात की तुम्ही त्या ऊर्जेशी, जोही त्यांचा हायर गॉड आहे त्याच्याशी तुम्ही कनेक्ट करून दिलं जातं ख्रिश्चनिटीमध्ये. आता सेल्फ रिअलायझेशन कसं आहे बघा, जसं मी आधी सांगितलं, आपला जेव्हा जन्म होतो, आपल्याकडे खूप शक्ती असतात. आता सर्वांनी कुणाला आठवायचं आहे, मारुती, भगवान आपल्या हनुमानांना आठवायचं आहे. आता आपल्याला हनुमानांची स्टोरी माहिती आहे, लहानपणी ते खूप शक्तिशाली होते, उडत होते, सूर्याला बॉल समजून कॅच करायला गेले. तर त्या सर्व शक्ती त्यांच्यासाठी त्या वयात योग्य होत्या का, नव्हत्या. कालांतराने त्या शक्ती लुप्त पावल्या. आता हे सगळे माता सीताला शोधायला गेले, कन्याकुमारी पर्यंत पोहोचले, समोर समुद्र आहे, माता सीता आता लंकेत आहे, जायचं कसं, एवढं संकट आलं. मग जामवंत होते, जामवंत यांनी काय केलं, त्यांना रिअलाइज करून दिलं की तुझ्यामध्ये अशा अशा शक्ती आहेत, त्या शक्ती वापरायची आता योग्य वेळ आली आहे, तू ते करू शकतो. तर याला बोलतात सेल्फ रिअलायझेशन. बरेचसे बुद्धिस्ट मॉन्क आहेत तिबेटमध्ये, तुम्ही जपान चायनाला गेले, त्यांनाही जस्ट रिअलाइज करून होतं की अरे, अशी त्यांना वेगळ्या पद्धतीने प्राप्ती होते.
खूप सगळे प्रकार आहे. रेकीमध्ये तुम्हाला त्या ऊर्जेशी विथ सिम्बॉल गुरु शिष्य परंपरेद्वारे जोडलं जातं. पण तुमचा विश्वास महत्वाचा आहे, बिलीफ महत्वाचा. आणि उद्या सकाळी 6 वाजता शक्तिपात असेल, यायचं आहे. जे लोक येणार नाही, मग ज्यांनी शक्तिपात झाला ते पाणी चार्ज करतात, पाण्याची चव बदलतात, मग इतर लोकांना वाटतं अरे राहून गेले. मग मला रोज सकाळी तुम्ही डिस्टर्ब करणार, सर आमचा राहिला आमचा राहिला, मग मी कुठून टाइम ऍडजस्ट करायचा. तर दिलेल्या वेळेवर या. मी तुम्हाला तो उद्या सकाळी 6 वाजता असेल. लिंक मी संध्याकाळचा बॅच झाल्यानंतर पाठवेल, अटोनमेंटची लिंक, नाही तर ते लोक कन्फ्युज होतील. हा, तर सकाळी 6ला यायचं आहे, 10 मिनिटासाठी. 10 मिनिटासाठी यायचं, असं बसायचं, डोक्यापासून पायापर्यंत दिसले पाहिजे. ओके. आणि तुमचा व्हिडिओ ऑन पाहिजे, नाही तर मी कनेक्ट होणार नाही. सेकंड थिंग, उद्या येताना जर शक्तिपाताला आले तर नावाने जॉईन करायचं. ओप्पो, विवो, आयफोन, ऊर्जा कनेक्ट होत नाही. ओके. मग सगळ्यांसमोर मला तुमची नावं विचारायला लागतात, लिहायला लागतात. तर आपल्या नावामध्ये देखील एनर्जी आहे. एव्हरीथिंग इज एनर्जी. तुम्हाला माहिती आहे, सिग्नेचरचे पण वेगळे क्लास चालतात. तुमच्या नावात एनर्जी आहे, सिग्नेचर मध्ये एनर्जी आहे. ते ओप्पो, विवो, आयफोन नावाने नका जॉईन. उद्या शक्तिपाताला येताना इतर डेज आले तर मला काही तसा प्रॉब्लेम. उद्या सकाळची लिंक मी नंतर पाठवेल. 10 मिनिटासाठी यायचं आहे. क्लास आपला रेग्युलर 10 वाजता असणार आहे. सकाळी 6ला 10 मिनिटासाठी यायचं. सकाळी 6ला सुरू होईल, 10 मिनिटात शक्तिपात होईल. ऍक्टिव्हेशन आपण चालू क्लासमध्ये घेऊ. रेकीला कॉल कसा करायचा आणि पाणी वगैरे चार्ज कसं करायचं. आता इतकी सुंदर प्रोसेस आहे. तुम्ही एकदा घेतलं, तुम्हाला कुणाकडूनच लेवल 1चा शक्तिपात घेण्याची गरज नाही. नक्की घेऊ शकता. बस अगोदर दुसऱ्या क्लासमध्ये रेकी लेवल अटेनमेंट घेतलं असेल तर परत घेऊ शकतो का? बघा, घ्यायची गरज नाही आहे. पण जरी तुमच्या मनात असं वाटत असेल घेऊ का, तर नक्की या. कारण बघा, मी परत सांगतो, ऑक्सिजन सारखा सारखा घेतला आपण, आपल्याला काही होतं का? ते दैवी ऊर्जा आहे, त्यात नुकसान काय होणार आहे? तर घ्या. पण मग असं नको व्हायला त्या गुरूंच्या प्रती तुम्ही डिसरिस्पेक्ट केला. तर तुम्ही माझ्याकडून नाही घेतला, परत कुणाकडून घ्यायची गरज नाही. रेकीमध्ये सहसा कुणी अशी चिटिंग करत नाही. ते कुणी तुमचे गुरु असेल मला माहिती नाही. पण वाटत असेल काही प्रॉब्लेम असेल, किंवा ज्यांना खूप वर्ष झाले असतील रेकी प्रॅक्टिस करून, प्रॅक्टिसच नाही 8-10 वर्ष झाले, नक्की या. काही प्रॉब्लेम नाही. ते घेतल्याने काही नुकसान होत नाही. पण गरज नसते, पण या. सर्वांचं स्वागत आहे. ओके, काही प्रॉब्लेम नाही. शक्तिपात घ्यायला सर्वांचं स्वागत आहे. आता एवढं सुंदर मी शिकवणार आहे, तुमचा शक्तिपात होणार आहे. त्याच्यासाठी आता एक पूर्व परीक्षा तर द्यायला लागेल. काल मी सांगितलं, डॉक्टर बनायचं तर एंट्रन्स टेस्ट द्यायला लागते. इंजिनियर गेलं तरी सीईटी द्यायला लागते. ओके. तर आता काय करायचं आहे तुम्हाला? पूर्व परीक्षा द्यायची आहे. आता तुमची एंट्रन्स टेस्ट असेल, 15 मिनिट, 10 मिनिटाचं मेडिटेशन आहे. काय करायचं? फक्त डोळे बंद करून मला फॉलो करा. फक्त गाइडेड मेडिटेशन आहे. मेडिटेशन चालू असताना लक्षात घ्या, मेडिटेशन चालू असताना तुमचा व्हिडिओ ऑन पाहिजे, माझा व्हिडिओ बंद असेल. कारण मेडिटेशन होत असताना मी तुम्हाला इथून रेकीची हिलिंग पण देणार आहे. तर चांगल्या रिझल्टसाठी व्हिडिओ ऑन करा, मन लावून मेडिटेशन करा. 10 मिनिटं लागतील. पाणी वगैरे पिऊन या. घरच्यांना सांगा 10 मिनिट डिस्टर्ब करू नका. एकच मेडिटेशन घेणार आहे 5 दिवसामध्ये तुमचं. ओके. तर एवढं एक मेडिटेशन खूप महत्वाचं आहे. पूर्व परीक्षा द्या. आता आपण 2 मिनिटात सुरू करूया. कुणाला वॉशरूमला जायचं जाऊन या, पाणी प्यायचं पिऊन या. मग आपण हिलिंग देणार आणि मेडिटेशनला सुरुवात करू. ओके. आता सगळे आले की मी चालू करणार. आता काही लोक गेले आहेत. आणि फॉलो करा मला, मी आधीच सांगितलंय. मग सरेंडर भावनेने बस मला फॉलो करा. जे मेडिटेशन मध्ये सूचना सांगेल ऐकायच्या आहे. ओके. तोपर्यंत 2-3. चला, एक एक मिनिटात देतो तुम्हाला. येऊन जा. थोडेसे लोक आले की 1-2 मिनिटात सुरू करूया आपण. 1 मिनिट. आणि बघा, ह्या क्षेत्रामध्ये मेडिटेशन खूप महत्वाचं आहे. पुढे जाऊन खूप मेडिटेशन असतात, वेगवेगळे मेडिटेशन असतात, खूप सगळ्या विषयावर असतात.
पुढे जाऊन तुम्हाला मे बी शिकवेल, पण नेक्स्ट लेवलला आले तर मेडिटेशनचे क्लास वगैरे कसे घ्यायचे. चला ठीक आहे, समर्पण भावनेने बसा. आता आपण मेडिटेशनला कसं बसतो. तुमचा व्हिडिओ जर बंद असेल, प्लीज, ज्यांचे व्हिडिओ बंद आहे, मी तुमची गॅरंटी नाही देऊ शकत मग रिझल्ट येईल की नाही, हिलिंग भेटेल का नाही, तर प्लीज आय रिक्वेस्ट यू, खूप सुंदर रिझल्ट आहे. आणि खरंच तुम्ही ऑफिसमध्ये असाल, नाही जमत आहे, तर मी सजेस्ट करेल संध्याकाळी रेकॉर्डिंग बघून करून घ्या एकदा. ओके, रात्री जेव्हा तुमचं ऑफिस आवर संपतील, प्लीज करायचं आहे. ओके, व्हिडिओ ऑन होत नाही, काही प्रॉब्लेम नाही, चांगल्या श्रद्धेने बसा. मी इंटेन्शनने देईल. ओके, ठीक आहे. चला, आता आपण मेडिटेशनला बसायचा काही नियम असतो. एक साधा सोपा नियम आहे, एकदम सोपा. काय? मेडिटेशनला बसताना पाठीचा कणा ताठ ठेवायचा, डोळे बंद, तळवे आकाशाकडे ठेवा. आता असे ठेवा, असे ठेवा, असे कसे ठेवून द्या. हा, डोळे बंद, पाठीचा कणा ताठ. मला फॉलो करा, मग रिझल्ट येतील. ओके, माझा व्हिडिओ बंद असेल, तुमचा ऑन पाहिजे. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ. आजच्या या ध्यान साधनेमध्ये तुम्हाला तुमच्या पास्टमध्ये, भूतकाळात ज्या काही नकारात्मक घटना आपल्या जीवनात घडल्या आहेत, त्या नकारात्मक घटनांसाठी जे काही लोक जबाबदार आहेत, त्या घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचे आहे. कारण वी ऑल आर कनेक्टेड टू द युनिवर्स. ह्या ब्रह्मांडाशी आपण कनेक्टेड आहोत. म्हणून तुम्ही दिलेली माफी आज त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. दुसरं, कळत न कळत जर आपल्याकडून काही चुका झाल्या आहेत, त्या चुकांसाठी आपण माफी मागणार आहोत. आणि आज आपण मागितलेली माफी देखील त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि अवराते, सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर पडत आहे. आजच्या साधनेमध्ये आपण अगदी आजपासून आपल्या जन्माच्या क्षणापर्यंत ज्याही सफरिंग
आपण सहन केले आहे, ज्याही निगेटिव्हिटी, नकारात्मकता सहन केल्या आहे, त्या सर्व निगेटिव्हिटींना आपण कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत आणि मनाच्या गाभाऱ्यात जीवनातील प्रत्येक आनंद, पॉझिटिव्हिटी यालाच स्टोअर करणार आहे. जीवनात सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी आणि आनंद आपण यालाच स्टोअर करणार आहे. चला एका सुंदर प्रवासाला जाऊया. आत्ता ह्या क्षणापासून गेल्या 24 तासांमध्ये जेही क्षण आपण जगलो, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, ह्या 24 तासांमधून काही क्षण आनंदाचे असतील, काही लोकांसोबत त्या 24 तासात काही वाईट घटना घडली असेल, एखादा दुःखाचा क्षणही आला असेल, त्या सगळ्या नकारात्मक घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. त्या व्यक्तीला मनोमन माफ करा. आणि गेल्या 24 तासात जर तुम्ही शब्दांनी, कृतीने कुणाला दुखावलं असेल, तर त्या व्यक्तीची मनोमन माफी मागा. आयुष्य खूप सुंदर आहे आणि आज आपण जेवढ्या सहजतेने लोकांना माफ करणार किंवा त्यांची माफी मागणार, तरच जीवनाचा अत्यंत आनंदाचा अनुभव आपण घेऊ शकणार आहे. आता गेल्या 1 महिन्यामध्ये एका श्वासामध्ये किती क्षण असतात, तर गेल्या 1 महिन्याचे क्षण बघा. काही क्षण चांगले आहेत, काही वाईट आहेत. एखाद्याने तुम्हाला खूप दुखावलं असेल, त्याचं सफरिंग मनामध्ये कुठेतरी दडून आहे. त्या सफरिंगसाठी, त्या दुःखाला कारणीभूत असलेल्या
प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. कठीण आहे खूप माफ करणे, कारण कदाचित ते शब्द खूप कटू असतील, अगदी मनाला खूप रुतले असतील. बट अलाव युअरसेल्फ, माफ करा त्या व्यक्तीला. आणि गेल्या 1 महिन्यात जर तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू आले असतील, एखाद्याला दुखावलं असेल, तर मनोमन त्याची माफी मागा. आपण सर्व ह्या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहोत, आणि तुम्ही मागितलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. आणि जीवनात गेल्या 1 महिन्यात काही दुःखच नव्हतं, तिथे आपण काही चांगले क्षण जगलो. त्या सर्व चांगल्या क्षणांना निवडून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता गेल्या 1 वर्षाचा काळ आठवा. 1 वर्ष 365 दिवस, खूप मोठा काळ आहे. एका दिवसाला 24 तास असतात. 365 दिवसांच्या 24 तासांमध्ये ज्या ज्या लोकांनी तुम्हाला दुखावलं आहे, त्या सर्व लोकांना माफ करून टाका. माफ करताना तुम्हाला त्रास होईल, वेदना वाटतील. नाही करू शकत मी या व्यक्तीला माफ, कारण खूप त्रास दिला आहे या व्यक्तीने. पण तो व्यक्ती तुम्हाला अंतर्मनात राहूनही त्रासच देतो आहे. तुम्ही आज जर त्या व्यक्तीला त्याने दिलेल्या त्या त्रासाला बाहेर काढले नाही, तर ते सफरिंग आपल्या अनारोग्याचे कारण बनणार आहे. कितीही त्रास दिला असेल त्याने, शारीरिक लेवलवर, मानसिक लेवलवर, भावनिक लेवलवर, आणि कळत नकळत गेल्या 1 वर्षामध्ये आपण कुणाला दुखावलं असेल, किंवा
या 1 वर्षामध्ये कोणी एक जवळचा व्यक्ती आपल्यापासून खूप लांब गेला असेल, त्याची माफी मागा. कळत न कळत जर एखाद्या व्यक्तीसाठी आपण चुकलो असेल, तर त्याची माफी मागा आणि गेल्या 1 वर्षातील सगळ्या चांगल्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता आपण 1 वर्षानंतर आयुष्यातल्या 10 वर्ष मागे जाणार आहोत. 10 वर्ष खूप मोठा काळ आहे. ह्या 10 वर्षांमधल्या घटना आठवा. ह्या 10 वर्षात एखाद्या खूप जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायमस्वरूपी गमावले असेल. आणि त्याच्या आठवणीने आजही खूप व्याकुळ होत असाल. आणि त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःखांच्या विविध छटा असतील. आजही त्या आठवणीमुळे, त्या व्यक्तीच्या कमतरतेमुळे आजही तुम्ही दुःखी होत असाल. आज त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्या व्यक्तीच्या सगळ्या चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. गेल्या 10 वर्षातील प्रत्येक दुःखाच्या क्षणांना मोकळे करा. कारण हे सफरिंग कुठेतरी शरीर आणि मनावर व्याप्त आहे. म्हणून या सगळ्या दुःखातून स्वतःला बाहेर काढायचे आहे. कारण ते सफरिंग आपल्याला अनारोग्य देते. म्हणून आज फक्त आणि फक्त माफ करा. आणि गेल्या 10 वर्षात जर तुमच्याकडून त्या व्यक्तीसाठी काही चूक झाली असेल, तर त्या व्यक्तीची मनोमन माफी मागा. अलाव करा. स्वतःला
परवानगी द्या त्या दुःखातून बाहेर पडण्याची. आणि सगळ्या आनंदाच्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता अगदी तुमचं शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, स्कूल डेज, कॉलेज डेज, तुमचं करिअर आणि आत्ताच्या या क्षणांमध्ये अनेक लोकांबरोबर तुमची मैत्री झाली, अनेक नातेवाईक, अनेक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सतत घडत राहिल्या. जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम होता. या घटनांच्या क्रमामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही दुःखी झाला, त्या दुःखाला जबाबदार प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. खूप कठीण आहे माफ करणे, पण त्याला माफ करा. आणि ह्या लहानपणापासून आजपर्यंत, तुमच्या लहानपणापासून आजपर्यंत एखाद्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायमस्वरूपी गमावलं असेल. कदाचित तुमचे आई वडील, अजून कोणी असेल, खूप जवळचा व्यक्ती असेल. काही कारणाने तो खूप लांब गेला असेल किंवा कायमचा दुरावला असेल. आज त्या व्यक्तीला जस्ट मनापासून थँक्यू म्हणा. जर त्याच्या आठवणी चांगल्या असतील तर थँक्यू म्हणा, आणि दुःख दिले असेल तर सॉरी म्हणा. आणि आपल्या मनाच्या गाभाऱ्यात त्या व्यक्तीच्या चांगल्या आठवणी ठेवून त्या व्यक्तीला तुमच्या मनातून बाहेर काढा. कारण जर ती नकारात्मक ऊर्जा असेल, तुम्ही मनात नकारात्मकता ठेवाल, तर पुढच्या भविष्यात आपण आनंदाचे क्षण घेऊ शकणार नाही. या सर्व नकारात्मक फिलिंग्स वारंवार आपल्या मस्तिष्कात येऊन वर्तमानातील क्षणांना आपल्याला आनंदाने जगायला थांबवतात. आता बघा, आपण त्या क्षणांमध्ये प्रवेश करतो आहे. तो क्षण म्हणजे आपला जन्मदिवस, ज्या दिवशी तुम्ही ह्या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, ज्या दिवशी तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, तेव्हा
तुमच्या आई वडिलांनी बघा, ते छोटस बाळ हातात घेतलं आणि तुम्हाला पाहता क्षणी तुमच्या आई वडिलांना झालेला आनंद बघा. तुमच्या पहिल्या दर्शनाने तुमच्या आई वडिलांना आनंद झाला होता, तो आनंद अनुभवा. आणि त्यावेळेस ईश्वराने तुमच्या हातात एक कोरी पाटी दिली होती. तुमचं जीवन अगदी सुखाने, समाधानाने आणि आनंदाने जगण्याची ईश्वराने तुम्हाला एक कोरी पाटी दिली होती. आज ईश्वर नव्याने ती कोरी पाटी पुन्हा तुमच्या हातात देत आहे. तुमचं जीवन आनंदाने, समाधानाने आणि सुखाने जगण्यासाठी ईश्वर ही कोरी पाटी पुन्हा तुमच्या हातात देत आहे. ही कोरी पाटी हृदयाशी घेऊन घट्ट पकडा. ही कोरी पाटी हृदयाशी घेऊन घट्ट पकडा, कारण त्यावर तुम्ही आता नव्या जीवनाचे स्वप्न लिहिणार आहे. नवीन पॉझिटिव्हिटी लिहिणार आहे, सकारात्मकता लिहिणार आहे. आणि चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल बघा. एक सुंदर स्माईल चेहऱ्यावर आणायचं आहे, कारण हे स्माईल तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नवा आनंद देणार आहे, नवीन सुख देणार आहे. जणू आज तुमचा जन्म झाला आहे. परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न जीवन जगण्यासाठी त्या ईश्वराने आज तुम्हाला नवीन ऊर्जा, नवजीवन दिले आहे. स्माइल, स्माइल, स्माइल. चेहऱ्यावर एक आतून प्रकटणारे स्माइल. या स्माइल ऊर्जेने तुम्ही ज्याच्याही औरात प्रवेश करा, जीही व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल, तुमच्या अगदी उपस्थिती मात्रेने त्याच्याही जीवनात एक सुंदर स्माइल क्रिएट होणार आहे. एक सुंदर स्माइल. जसं आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचा दिवस आपला जन्मदिवस, कारण त्याच दिवशी आपण ह्या पृथ्वी तलाचा भाग बनलो. तर इथून पुढे आपल्या जीवनाचा प्रत्येक दिवसच आपल्याला बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. हेच तुम्ही आहात. प्रत्येक क्षण स्वस्त, मस्त आणि जबरदस्त. आजपासून तुम्ही जिथेही जाल तिथे फक्त आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे, आरोग्य आहे. येस, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. त्या ईश्वरानंतर स्वयं क्रिएटर तुम्हीच आहात. त्याने तुम्हाला सर्व शक्तीने संपन्न केले आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. आजपासून आपण आपल्या जीवनाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने परिपूर्ण करणार आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. हे ईश्वर असंच होऊ दे, हे ईश्वर असंच होऊ दे, हे ईश्वर असंच होऊ दे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. जेव्हाही कधी तयार असाल, हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि दोन्ही हात
रब करून घ्यायची. ओके? आणि सर्व ऊर्जा आपल्या चेहऱ्यावरून शरीरात. धन्यवाद सर्वांना. कसं वाटलं काय वाटलं नंतर सांगतो. आधी एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला जसं रागाची व्याख्या सांगितली तशी पाप आणि पुण्याची पण सांगतो. गोष्टी जेवढ्या सिंपल ठेवणार तेवढं छान आहे. मी नाही केली व्याख्या. विपश्यनाला जायचो तेव्हा ते एस एल गोयंका काय छान छान प्रवचन देतात, त्यांनी सांगितली ती मला आवडली. बघा, पाप म्हणजे काय आहे. तुमच्याकडून कुठल्याही सजीव प्राण्याचं मन दुखावलं तर ते पाप आणि पापच आहे. जर तुमच्याकडून कुठल्याही सजीव प्राण्याच्या मनाची हानी झाली तर ते पाप आणि पापच आहे. जर तुमच्याकडून कुठल्याही सजीव प्राण्याचं मन सुखावलं, शांती भेटली तर ते पुण्य आणि पुण्यच आहे. एवढी साधी सोपी गोष्ट. तर लक्षात घ्या मेडिटेशन का घेतलं आहे. याच्यामध्ये फॉरगिव्हनेस खूप महत्वाचे आहे. आता हे फॉरगिव्हनेस का घेतली बघा. उद्या मी तुम्हाला 7 चक्र शिकवणार आहे. रूट चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, हृदय चक्र, थर्ड आय चक्र, क्राऊन चक्र, तर थ्रोट चक्र. जेव्हा हृदय चक्र शिकवेल, इथून पुढचे जे चक्र असतात आपले हृदय चक्र, थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र, क्राऊन चक्र, हे अध्यात्माचे असतात. आणि त्याच्या खालचे चक्र भौतिक जीवनाचे असतात. त्याच्यासाठी उद्या तुमच्या जीवनात नवीन अध्यात्म येणार आहे, काही एनर्जीशी कनेक्ट होणार आहे. त्याच्यासाठी हृदय चक्र बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. आता ज्यांना माफ करता आलं नाही, ज्यांनी माफ केलं कॉंग्रॅच्युलेशन्स. ज्यांना माफ करता आलं नाही त्यांचं हृदय चक्र कसं इम्बॅलन्स आहे, का आहे, त्याचं उत्तर तुम्हाला उद्या भेटेल. ओके? तर ठीक आहे. कसा होता अनुभव, कुणाला काही शेअर करायचा आहे का? आणि माफ करा ठेवून काय करणार आहे व्यक्तीला मनात. तुम्ही जितकं सोडून द्यायला शिकणार तेवढे सुंदर रिझल्ट येतील. गोष्टी पकडून ठेवल्या तर मग माहिती आहे ना काय होतं. काय होतं, एखादी रस्सी खूप घट्ट पकडून ठेवली, आपल्याच हाताला रॅशेस येतात की नाही. एकदा का सोडून दिलं का फ्री. तर खूप महत्वाचं मी उद्या सांगेल हृदय चक्र का बॅलन्स करणे. तर हृदय चक्रासाठीच मेडिटेशन आहे. तर आय होप तुम्हाला चांगला अनुभव आला आहे. उद्या सकाळी 6 वाजता नावाने जॉईन करायचं आहे. त्या झूमची लिंक संध्याकाळच्या बॅच नंतर देईल. ओके? तर सकाळी येताना फक्त नावाने जॉईन करा, असं बसायचं आहे. 10 मिनिटाचा असेल क्लास गेला. थँक्यू सो मच सर्वांना, छान रिप्लाय येत आहेत ते. अजून एक, ज्यांना रेकॉर्डिंग वगैरे बघायचे असतात, अगेन व्हॉट्सअप चॅनलवर जायचं. मी एक परत लिंक पाठवेल संध्याकाळी. व्हॉट्सअप चॅनलला कनेक्ट झाले की त्याच्यावर सगळे नोट्स वगैरे येणार आहेत. ओके? पुढे जा. ठीक आहे? चालेल, चला ठीक. जर कुणाला काही बोलायचं असेल ते मी अनम्यूट पण करतो. उद्यासाठी काही प्रश्न आहेत का विचारून घ्या. मी अनम्यूट केलंय सर्वांना, काही बोलायचं तर बोलून घ्या उद्यासाठी. आता तर मी सर बोला बोला. मांडी घालून नाही बसत तर चालेल उद्या, ठीक आहे, कारण चेअरवर मांडी बसा. घालून बसता नाही नाही, येणार. खुर्चीवर बसा, काहीच प्रॉब्लेम नाही. खाली काहीतरी आसन राहू द्या, चांगली गोष्ट आहे असेल तर. काहीतरी ठेवा. सॉक्स वगैरे घातले तरी चालते. ओके. दुसरं, तुम्हाला प्रेग्नेंट जरी असेल तरी शक्तिपात घेऊ शकता. तुम्हाला पिरियड वगैरे असेल तरी घेऊ शकता. काहीच प्रॉब्लेम नाही. ओके? तर तुम्ही घेऊ शकता. तर येताना फक्त डोक्यापासून पायापर्यंत दिसलं पाहिजे. नावाने जॉईन करा आणि 6 वाजता बरोबर सुरू होऊन जाईल. ओके? टाइमवर या, नाही तर लेट आले की मग दुसरे खूप आधीपासून येऊन बसतात. काही लोक 15 मिनिट आधीच येऊन बसतात. तर मी त्यांना खूप वाट बघतो. तर त्या हिशोबाने ठीक आहे. थँक्यू सो मच सर्वांनी मला आज ऐकून घेतलं. सर्वांचे खूप खूप आभार. उद्या आपण सकाळी 6 ला आणि 10 धन्यवाद वाजता. धन्यवाद धन्यवाद. खूप खूप